पंढरपुरात आज भुजबळांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन। भुजबळांना चपलीचा हार घालण्याचा मराठा समाजाकडून इशारा। पंढरपूरमध्ये जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। श्रीरामाबाबतचं आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि प्रसिद्धीसाठी, उपमुख्यमंत्री फडणवीसांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका। उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी, स्वतःला हिंदुत्ववादी बोलणारे आता मौन का? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। श्रीरामाबाबतच्या वक्तव्यानंतर पुणे आणि शिर्डीमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, तर आव्हाडांना ताबडतोब अटक करा, मंत्री शंभूराज देसाई यांची मागणी। अनेक देवी देवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात, मांसाहारी आणि शाकाहारी वाद निर्माण केला जातोय, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। पुण्यात 100व्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीचा छापा, पुणे बारामतीसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धाड, लिलाव प्रक्रिया आणि पैशाची अफरातफर झाल्याचा आरोप। परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर रोहित पवार आज पुणे दौऱ्यावर, पुण्यामध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार, बारामती अॅग्रोवरील ईडीची छापेमारी आणि आव्हाडांनी केलेल्या टीकेवर काय बोलणार याकडे लक्ष। संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, रोहित पवारांचं ट्विट, तर भाजपची एकच नीती, बोलणाऱ्यांची गळचेपी, आमचा दादा पळणारा नाही लढणारा, शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर। निवडणुकीच्या आधी अनेक घडामोडी घडणार, 15 ते 20 दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजनांचं भाकीत। कर्जतमध्ये आज मनसेचं सहकार निवासी कार्यशाळा शिबिर, शिबिराला राज ठाकरे उपस्थित राहणार। गोवा आणि अयोध्येमध्ये विमानतळाचं नाव बदललं, मग औरंगाबाद आणि नवी मुंबई विमानतळांची नावं अजून का बदलली नाहीत? उद्धव ठाकरेंचं मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र। मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही, परवानगीसाठी पोलिसांना पत्र, जरांगेंना अद्याप मैदानासाठी परवानगी नाही। शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजपा आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच होणार, शिरूर लोकसभेवर भाजपही दावा करण्याची शक्यता, भाजपकडून महेश लांडगेंचं नाव आघाडीवर। भारतीय नौदलानं एमव्ही लीला जहाजाचं हायजॅकचा प्रयत्न हाणून पाडला, 21 जणांची सुरक्षित सुटका, सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 15 भारतीय। इस्रो आज आणखीन एक इतिहास रचणार, आदित्य L1 आज दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवर पोहोचणार, गेल्या 120 दिवसामध्ये आदित्यकडून अनेक टप्पे पार।